दुसऱ्या दिवसाला होईल सुरुवात, जिथे आपण जर पाहिलं तर पहिली मॅच रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला देवनगर बॉयज या टीम टॉस जिंकला. त्याच्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय प्रतिस्पर्धी संघाला. जर आपण पाहिलं ना तर निश्चितच फलंदाजी करण्याची संधी दिली आहे. सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कीर्तन, दुसऱ्या बाजूला दर्शन. गोलंदाजी ट्रॅक वरती देखील कीर्तन आणि ईशान अशी सलामीची जोड आहे. दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन दर्शन. पहिला बॉल आजच्या दिवसातील पहिलाच बॉल या 20 टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न. बॉल झाडाला स्पर्श होऊन आतमध्ये आलाय, त्यामुळे एक धाव तर निश्चितच घेतली जाते. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल अर्जित झाली आहे आणि सिंगलने आजच्या दिवसाला मात्र सुरुवात झाली आहे. दिवस क्रमांक 2 महामानव चषक 2026 कालचा आपण दिवस पाहिला तर दिवस क्रमांक पहिला होता, जिथे आपण जर पाहिलं तर मल्हार 11 गोरेगाव हा संघ फायनल मध्ये दाखल झाला. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल फेस करत आहे इथे आपण जर पाहिलं तर ईशान. त्यावरती एक धाव घेतली जाते. पहिल्या दोन आकाशाकडे जात आहे. याचा अर्थ फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच कीर्तनला मैदान सोडावं लागतंय. तिसऱ्या बॉल वरती पहिली विकेट मिळवून दिली दर्शनने आपल्या टीमला, अर्थातच डी नगर बॉयज या संघाला. धक्का क्रमांक 1 लागलेला पाहायला मिळतोय. इथून आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला तिसऱ्या नंबरवरती निशाल दाखल झालेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 बॉलचा विचार केला तर निश्चितच गोलंदाज दर्शनने मात्र दर्शनीय गोलंदाजी केली आहे. चौथा बॉल याही वेळेस आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती झडप घालतील, बॉलला पकडतील, त्यावर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच थोडस संत गतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. याही वेळेस आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचे चेंडू इथून आपण जर पाहिलं तर दर्शन हाताळताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक सिंगल येते. सिंगलने धावफलक पुढे सरसपते. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 4 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दर्शनने केली आहे. एक विकेट आली आहे, ती 4 धाबा देखील खर्च केलेल्या पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वा वा वा, अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सोहम होते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे आणि शेवटच्या बॉल वरती देखील आणखीन एक सफलता मिळवून दिली आहे दर्शनने आपल्या टीमला. आणि धक्का क्रमांक 2 लागतोय निश्चितच अंधेरी या टीमला.
ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर सम्यक दाखल झालेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर शरीरापासून दूर वरून खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या विकेट होईल पतन. दुसरी इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच पहिली विकेट आली. आपण जर पाहिलं ना तर निश्चितच सम्यकच्या खात्यामध्ये जमा झाली आहे आणि धक्का क्रमांक लागतोय तो 3. तिसरा धक्का लागलेला पाहायला मिळतोय. इथून आपण जर विचार केला तर निश्चितच ईशान तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथम पहिल्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात पाहिली तर निश्चितच विकेटने करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये दर्शन, दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच सम्यक आणि इथून आणखी एक पाहिलं तर हळूहळू वॉलेट चाललेलं पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंड वरती प्रथम पाहायला मिळत आहेत. याही वेळी चाकू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ विकेटच्या पाठीमागे. ज्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होतोय. धावफलकावरती थोडीशी हालचाल होते. धावफलकावरती नजर टाकली तर बऱ्याच अवधीनंतर, बऱ्याच कालावधीनंतर धावफलकावरती हालचाल झालेली पाहायला मिळते. 5 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 महत्वाचे विकेट गमावले. 5 धावा आले. पहिली 2 षटकं गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. यावेळी सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. समोर चाललाय बॉल. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. फिल्डर तैनात आहेत. फिल्डर आपण जर पाहिलं तर निश्चितच याही वेळेस कुठली चुकी करणार नाहीत. आणखीन एका विकेट होईल पतन. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच फलंदाज कार्तिक मात्र या वेळेस तंबूचा रस्ता पकडताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दर्शन. एक दर्शनने गोलंदाजी अप्रतिम केली. दुसऱ्या दर्शनला फटकेबाजी करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल. जरूर संघ थोडंसं अडचणीत आहे, परंतु इथून अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं. बॉलची होईल सांगता. पुढचा बॉल याही वेळेस आपण जर पाहिलं तर स्विंग याने बेस बॉल जसा पिचिंग होतोय तसा कट होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. आणखीन एका लाजवाब स्पेलची होती समाप्ती. सम्यकचं देखील कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 4 विकेट. कौतुक करावं लागेल सम्यकचं देखील, कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने दर्शन टाकलं होतं, हाताळलं होतं, त्याच्याच पाऊलावरती पाऊल ठेवून सम्यकने देखील दुसरं षटक हाताळलंय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दर्शनला आमंत्रित केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक दाखल झालेत. दीपकच्या विकेट हॅट्रिक साठी फायझल मिस्टेका यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जसा दीपक गोलंदाजीसाठी आला तसं दीपक वरती प्राइज देखील लागलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी स्पोलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल आलाय सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये. पॉम्बलिंग झाला, त्याचा फायदा घेतला. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. पैकी थोडीशी खराब पाहायला मिळते. 2 धावेचा कॉल दिला गेला. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा थोडीशी हालचाल होईल लागल्या जात आहेत. 7 धावा, 7 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गमावलेले पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळीच मोठा फटका लगावला जातोय.
पाहावं लागेल किती धाबांची भर पडली जाईल. स्कोर कार्ड वरती 2च धाबा येत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 9 आकड्यावरती. याच पद्धतीच्या आणखी काही मोठ्या फटक्यांची गरज आहे, पण ते मोठे फटके मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला खेळावे लागेल. ज्या बाजूला मोठ्या फटक्यांची अनुमती आहे त्या बाजूला तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक सज्ज झालेत. समोर आपण जर पाहिलं तर दर्शन दाखल झालेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जाते. क्रॉस बॅटेड फटका पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोहम येथील बॉल वरती बॉलला पकडतील, बॉलची फेकी करतील, त्यावर मात्र निश्चितच आणखी एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी छोटीशी हालचाल होतीये. फारसं काही फरक पडत नाहीये. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडंसं संत गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉल डाऊन द बॉल पाहायला मिळतोय आणि आणखीन एका विकेट होईल पतन. फलंदाज इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच दर्शन बॅक टू द डगआउट. विकेट आली. विकेट सातत्याने आपण जर पाहिलं तर ठराविक अंतरावरती विकेट येत राहिलेल्या आहेत. त्यामुळे थोडंसं संघ पिछाडीवरती पाहायला मिळतोय. अंधेरी स्ट्रायकर्स हा संघ त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं ना, टॉस जिंकला डी नगर बॉईज या टीमने, त्याच्यानंतर गोलंदाजी निर्णय घेतला. तो निर्णय कुठेतरी सार्थकी ठरताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने निर्णय घेतला, परंतु यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने वा 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 अप्रतिम जजमेंट पाहायला मिळत आहे. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक आली आहे. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. हॅट्रिक बॉल आहे. दीपक साठी संधी आहे. 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. इथे कॅच केला जाईल का, तर विकेट किपर पोहोचू शकले नाहीयेत. विकेट हॅट्रिक साठी आपण जर पाहिलं तर निश्चितच दीपक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज होता. शेवटच्या बॉल वरती संधी निर्माण झाली होती. स्लिप मध्ये जर एखादा खेळाडू तैनात असता तर मात्र निश्चितच 1000 रुपयांचा धनादेश देखील तो घेऊन गेला असता. 1000 रुपये आज घेऊन गेले असते घरी. परंतु शेवटच्या बॉल वरती काय घडताय तर एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 10 धाबा. 10 रन ऑन दी बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक आता जाऊन मात्र पोहोचलेलं पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय, पूर्णत्वास झालाय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. सम्यक दाखल झाले, ज्याने दुसरं षटक आपण जर पाहिलं तर एकच धावेचं हाताळलं होतं. तोच सम्यक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. या दरम्यान आपण जर पाहिलं तर स्वप्नीलजी गायकवाड स्पर्धेच्या मुख्य आयोजक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. यावेळेस लेफ्ट केला होता. एक धाव तर घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. सोहन होते त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा त्यांच्याकडून देखील प्रयत्न झाला. दरम्यानच्या कालावधीत 2 धावा घेतल्या जात आहे. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा पाहावं लागेल. 2च धावा येत आहेत. पंचांचा 2 धावेचा इशारा येतोय. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स 6 विकेट समाप्त करा. 6 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेले पाहायला मिळतात. यावेळी सडव्या बॅटने क्रॉस बॅटल फटका. पुन्हा एकदा अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. षटकार येतोय. प्रयत्न तर लाजवाब होते. प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण द्यायला हरकत नाहीये, परंतु शेवटच्या क्षणी बॉल थोडासा फिल्डरच्या आबाक्याच्या बाहेर राहिला, त्यामुळे षटकारामध्ये परावर्तित झाला. आपण जर पाहिलं तर पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच
रेकीच्या बॅट मधून षटकाराला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये पहिला षटकार. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता चेंडू. या ठिकाणी बॉलने टर्न घेतला. इथे धावचीची संधी. फेकी पहा. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातात. दुहेरी धावांवरती जास्तीची भर असलेली पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने आता हळूहळू धावफलक आकार घ्यायला लागलाय. सुरुवात व्हायला लागली. 22 धावा लागल्या जातात. हो, यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय समोरच्या दिशेने, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय हा बॉल. आणि 2 धावेची होईल धावफलकामध्ये भर. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जातात 24 धावा. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 24 धावा लागल्या जात आहेत. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये सोहम आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. सोहमने पहिल्याच बॉल वरती एक संधी निर्माण केली होती. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 26 धावा लागल्या जातात. अजूनही आपण जर पाहिलं तर 10 ते 12 धावा आल्या तर मात्र निश्चितच फायटिंग टोटल बोर्ड वरती लागलेलं पाहायला मिळेल. इथे आपण जर पाहिलं ना तर निश्चितच सिंगल घेतली जाते. एकेरी धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलोय 27 सेकंदावरती. हो, यावेळेस फुल टॉस बॉल होता. फ्लिकचा फटका जरूर होता परंतु बॉल उंची जास्त होती. एलिमिनेशन लाभलेलं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा इथून आपण जर पाहिलं तर विकेटचं झाले पतन. फलंदाज आणखीन एक तंबूच्या अस्त्राला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संजय 9व्या क्रमांकावरती बॅटर नंबर 9 दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. संजय समोर सोहम सज्ज आहेत आपल्या ओव्हर मधील पुढचा बॉल घेऊन. संजय साठी पहिलाच बॉल सोहमचा. ओहो, यावेळेस देखील फुल टॉस होता. मिस टाइम झालाय. बॉल प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. मिडलिंग होत नाहीये. एकच धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पदार्थांना पाहायला मिळते. धावफलकावरती नजर टाकली तर 28 धावा लागल्या जात आहेत. 28 रन ऑन दी बोर्ड. हो, यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. यस, 2च धावा येत आहेत. मोठा फटका येतोय जरूर परंतु त्या फटक्याचं रूपांतर मोठ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये.
30 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ओहो यावेळेस देखील कबरच्या दिशेने खेळला जातोय. पुन्हा एकदा आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला जाईल. इथून आपण जर पाहिलं तर आणखीन एका विकेट होईल, पतन फलंदाज होईल बाद. आणि मॅचच्या पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या सत्राचा विचार केला तर धावफलकावरती लागल्या जातात 30 धावा जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज आहे. डीएन नगर बॉईज या टीम समोर आपण सेट केलं जातं 31 धाब्यांचा. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये सर्वच गोलंदाजाची. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर निश्चित दर्शन हाताळलं, दुसरं सम्यक हाताळलं, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर दीपकने हाताळलं, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. चौथं षटक हाताळलं, पुन्हा एकदा सम्यक आले होते. आणि शेवटच्या षटकामध्ये सोहम आपल्याला पाहायला मिळाले होते इन ऍक्शन मध्ये. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 30 धावा लागल्या जात आहेत. 31 धावांचं आव्हान आहे. 30 बॉल आणि 31 बनवायचे आहेत. त्याजवळ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण नजर टाकली तर परवर्धाचा खेळ आपण पाहिला. 30 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. 31 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले हे 2 खेळाडू. डीएन नगर बॉईज संघाची सलामीची जोडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल, दुसऱ्या बाजूला विनीत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती रिंकेश दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 ची जबाबदारी दिली जाते रिंकेशच्या खांद्यावरती. यावेळी समोरच्या दिशेने लेफ्ट केला जातोय. समोर आपण जर पाहिलं तर सिंगलच घेतली जाते. इथून आपण जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची गरज देखील नाहीये. तुम्ही अगदी सहजरित्या रन बॉल इक्वेशनच्या कॅल्क्युलेशन न खेळला तर देखील आपण मॅच जिंकू शकाल. त्यामुळे मोठ्या धावेचा
मोठ्या फटक्यांचा कुठेही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. हो यावेळी सर्व बॅट पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा डाऊन द बॉल फिल्डर तैनात आहे. जरूर बॉल चाललाय सीमा रेषा पार. संपूर्ण दिवसभरात 2 दिवसाच्या खेळामध्ये पहिला चौकार आलाय. कारण काल दिवसामध्ये देखील एकही चौकार आला नव्हता. काल तब्बल 8 संघांनी या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आपलं नशीब आजमावलं. त्यामधून पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. फायनलसाठी पात्र झालेला, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अर्थातच मल्हार 11 कोरेगाव हा संघ. शेवटची मॅच कालच्या दिवसातील काय रंगलेली होती. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॉल चाललाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार येतोय. लगातारचा दुसरा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय राहुलच्या बॅटमधून. ओहो काय फटका लगावला जातोय. राहुलच्या बॅट मधून गगनाला गबसनी घालणारा गगनभेदी षटकार येताना पाहायला मिळतोय. इथून आपण जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 18 या आकड्यावरती. 31चा पाठलाग करायचा. 18 धावा लागल्या जात आहेत. 12 धाब्यांची अजूनही गरज आहे. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पुढचा बॉल सम्यकचा रिंकेशचा शेवटचा बॉल डॉट आला आहे आणि इथून ओव्हर नंबर 1 ची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 मध्ये आता इथून बनवायचे आहेत 13 धावा. 24-13चं इक्वेशन पाहायला मिळते. मॅच सोपी झाली आहे DN नगर बॉईज या संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती संजीव दाखल झाले. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी संजीवच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलाच बॉल यावेळेस हलक्यात आणि फक्त दिशा दिली जाते. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय ज्या बॉल वरती एकदम विनयने घेतली आहे. स्ट्राइक चेंज झाली आहे. स्ट्राइक वरती आपण जर पाहिलं तर ज्या फलंदाजाच्या बॅट मध्ये 2 षटकार 1 चौकार असे 3 मोठे फटके पाहायला मिळाले. तो फलंदाज पुन्हा एकदा राहुल स्ट्राइक एंड वरती दाखल झालेत. 19 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. अजूनही 12 धाब्यांची गरज आहे. यावेळेस फ्लिकचा फटका, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. षटकार राहुलच्या बॅट मधून. आणखीन एक बिग हिट षटकार, सिक्सर येतोय आणि या सिक्सरच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय. 25 आकड्यावरती. यावेळेस मॅच संपन्न होईल का? यस, मॅच फिनिश करणारा मॅच विनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती देखील आला एक षटकार आणि तो षटकार विजयाची मोहर लावून जातोय.